मरते मरते इगतपुरी टनल आहे मित्रांनो. ट्रकची हालत बघा कशी झालेली आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि अत्यंत खास व्लॉगमध्ये. आज मी आलो आहे महाराष्ट्रातील एका अत्यंत पवित्र, जागृत आणि निसर्गरम्य स्थळी म्हणजेच त्र्यंबकेश्वर. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे ज्योतिर्लिंग इतर सर्व ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळं आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊया आणि इथला इतिहास आणि रहस्य जाणून घेऊया. आता जस्ट CNG फुल केलेलं आहे. गाडीमध्ये बघू शकता CNG फुल आहे आणि मला ट्रिप मीटर पण 0 करून घेतो. ट्रिप मीटर 0 केलेलं आहे. तर चला मित्रांनो, आज आपण वाया समृद्धी महामार्ग जाणार आहोत. तर चलूया, प्रवासाची सुरुवात करूया. सो मित्रांनो, आपण सध्या पोहोचलेलो आहोत नाशिक हायवेवर आणि पुढूनच आपल्याला 7 किलोमीटर, ऑलमोस्ट 8 किलोमीटरमध्ये आपल्याला राईट टर्न घेऊन समृद्धी महामार्गाला कनेक्ट करायचं आहे. मित्रांनो, पुढे राईटला बघा किती दूर दूर चालू आहे. काय माहीत काय झालं आहे, नेमकं कशाला आग लागली आहे. खूपच मोठी आग लागलेली आहे ॲक्च्युली. माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पण इथून दिसते. कचऱ्याला आग लावली की कशाला आग लावली. नाशिक हायवेवर ट्रक्सची रांगा बघू शकतात, पण हे ट्रक्सवाले आपले लेन फॉलो करत नाही. समृद्धी महामार्गासाठी आपण घेतलेला आहे राईट टर्न मित्रांनो. अँड आय होप करेक्ट राईट टर्न आहे. हा, राईट. सो वी आर ऑन द राईट ट्रॅक गाईज. येस. सो इंटरचेंजचं अजून काम चालूच आहे, अजून कन्फ्युजिंगच आहे. आणि हा, कन्स्ट्रक्शन तो मस्त झालं आहे, एकदम डोंगर तोड. सो फायनली मित्रांनो, आपण विरार JNPT स्परवर आलेलो. म्हणजे हा स्पर पूर्ण रेडी झाल्यानंतर आपल्याला अंबरनाथवरून, बदलापूरवरून तर म्हणजे या इथपर्यंत येण्यासाठी जो आपल्याला आता ऑलमोस्ट 1 आवरचा टाईम लागलेला आहे, हा टाईम आपला 15 मिनिट्स होऊन जाईल. तो होप लवकरात लवकर सुरू होऊन जाईल. अँड तो सुरू झाला की मग तर आपल्याला या रोडवर येण्यासाठी तर एवढी म्हणजे फिरून येण्याची गरजच नाही. विदिन 15-20 मिनिट्स आपण इथपर्यंत पोहोचून जाऊ आणि इथून पुढचा प्रवास कंटिन्यू करू शकतो. तर या रोडचा आम्हाला खूप फायदा होणार आहे. सो मित्रांनो, बघू शकता पुढे नागपूर जे आहे 724 किलोमीटर, नाशिक 119 किलोमीटर, शिर्डी 180, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण टोल प्लाझापर्यंत पोहोचलेलो आहोत. टोलची डिझाईन पण एक युनिक आहे. पुढे येत आहे अंबारजे टनल. छत्रपती संभाजीनगर 265 किलोमीटर्स. सो मित्रांनो, पुढे आहे सरलांबे टनल. जास्त मोठे नाही आहे. सो स्पीड लिमिट आय डोंट नो केवढी आहे, पण खूपच छान दिसते. वाव, लाइटिंग वगैरे एकदम छान आहे. रस्ता बघू शकता मित्रांनो, हा डोंगर तोडून एकदम रस्ता बनवलेला आहे, खूपच छान आणि सुंदर. त्याचे व्ह्यूज पण खूप छान आहेत. पूर्ण घाटातून बनवलेला रस्ता आहे हा. पुढे डोंगर पण बघू शकता, खूप सुंदर दिसत आहेत. सो मित्रांनो, पुढे बघू शकता डोंगर किती मोठा आहे. आणि हीच ती मला वाटतं टनल आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी 8 किलोमीटर लांब टनल. किती मोठा डोंगर आहे बघा मित्रांनो. त्या डोंगरामधून ही टनल केलेली आहे, डोंगराला चिरत. इगतपुरी टनल आहे मित्रांनो, जस्ट मी नाव वाचले. सो दिस इज दॅट 8 किलोमीटर लॉंग इगतपुरी टनल.
नेक्स्ट टाइम आपण इथं उभे राहून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करूया. आज आपण कंटिन्यू करूया. दिस इज माय फर्स्ट टाइम. समृद्धी महामार्गावरील इगतपुरीतील हा बोगदा कसारा घाटात आहे आणि तो तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत आहे. हा बोगदा जवळपास 8 किलोमीटर लांब असून तो महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक मानला जातो. यामुळे घाटातील वळणावळणाचा रस्ता कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचतो आणि प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. ट्रकचं काहीतरी झालेलं आहे, ब्रेकडाऊन झाला आहे. 3 ट्रक सो मधातच थांबलाय. आणि हा ट्रक बघा किती ओव्हरलोडेड आहे. ओके, आपण ऍक्च्युली फील होत आहे की आपण चढतोय, चढावर चढल्यावानी, कारण गाडीची स्पीड ऑटोमॅटिक कमी व्हायला सुरू झालेली. सो ही टनल आपल्याला म्हणजे घाटावर चढवत पण आहे आय थिंक. सो मित्रांनो, आपल्याला इथून आता एक्झिट घ्यायचा आहे. फायनली आपण टनल क्रॉस केलेली आहे. टनलचा एंड आलेला आहे. खूपच छान एक्सपिरियन्स होता. आय थिंक हाच पहिलाच लेफ्ट आपल्याला घ्यायचा आहे फॉर द इगतपुरी. येस, लेट्स गिव्ह द इंडिकेटर and do the exit. ट्रकची हालत बघा कशी झालेली मित्रांनो. ड्राईव्ह सेफली. हा इंटरचेंज पण खूप मोठा दिसत आहे. सो मित्रांनो, आपण सध्या वैतरणा रोडवर आहोत. आपलं डिस्टन्स इथून 37 किलोमीटर दाखवत आहे. ETA आहे 11 AM चा आणि सध्या वाजत आहे तर 10 वाजून 10 मिनिटं. 54 मिनिट्स दाखवत आहे. बर बर. वाकी धरण. वॉट अ व्ह्यू गाईस. मित्रांनो बघू शकता, इथून त्र्यंबकेश्वर 27 किलोमीटर दाखवत आहे. त्र्यंबकेश्वर साठी आपल्याला राईट घ्यायचा आहे इथून. ओके, आणि सरळ आपला हा जो वैतरणा रोड आहे. ओके, तुम्ही आता ज्या डोंगर रांगा बघत आहात त्या सह्याद्री पर्वत रांगांचा भाग आहेत. यातला सर्वात महत्त्वाचा डोंगर म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत, जिथून गोदावरी नदीचा उगम होतो. या रांगांमध्ये ब्रह्मगिरी सोबतच निलगिरी आणि काळगिरी असे डोंगर आहेत, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. हे भाग पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतात आणि ट्रेकिंगसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. सो मित्रांनो, फायनली आपण जे आहे त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचलेलो आहे. हे जे तुम्ही बघत आहात हे मेन गेट आहे, पण इथून आम्हाला एंट्री भेटली नाही म्हणून आम्ही पुढे जाऊन पार्क केली. तुम्ही बघू शकता इथं आम्ही VIP एंट्रीचा पास घेतलेला, तरीसुद्धा खूप गर्दी होती. आम्हाला ऑलमोस्ट 5 आवर्स लागलेले आहेत दर्शनासाठी. पहिले तर लाईन एकदम रोडवर सुरू होती. अर्धा 1 घंटा आम्ही रोडवरून आतमध्ये येण्यासाठीच लागले ना, आतमध्ये सुद्धा आम्हाला 3-4 तास लागलेले आहेत. कारण की वीकेंडचा टाईम होता, त्यामुळे आम्ही संडेला गेलेलो. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो मंदिराचा व्ह्यू. आणि तुम्ही बघू शकता इथे सध्या कन्स्ट्रक्शनचं काहीतरी काम, रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे बांबूस लावलेले आहेत म्हणून मंदिराचा व्ह्यू प्रॉपर येत नाही आहे. पण जेवढं होऊ शकेल तेवढं मी शूट केलेलं आहे. नक्कीच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे हा एक अद्भुत अनुभव असतो. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान आहे. या ज्योतिर्लिंगाचं सर्वात मोठं आणि रहस्यमय वैशिष्ट्य म्हणजे इतर सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये केवळ भगवान शिवाची पूजा होते, पण त्र्यंबकेश्वरमध्ये पिंडीच्या आत अंगठ्याच्या आकाराचे 3 छोटे लिंग आहेत.
हे 3 लिंग साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. म्हणजेच इथे आल्यावर एकाच ठिकाणी आपल्याला त्रिदेवांचे दर्शन करते. आता आपण या भव्य मंदिराच्या बांधकामाबद्दल बोलूया. हे अत्यंत सुंदर आणि मजबूत मंदिर 18व्या शतकात 1755 ते 1786 दरम्यान श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी बांधले होते. संपूर्ण मंदिर शुद्ध काळ्या दगडात बांधले असून यावरील कोरीव काम आणि शिल्पकाम डोळे दिपवणारी आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या मंदिराच्या बांधकामासाठी तब्बल 31 वर्षे लागले होते. त्र्यंबकेश्वर मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसले आहेत. या ब्रह्मगिरी पर्वतात दक्षिण भारतातील गंगा मानल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो. दर्शन झाल्यानंतर मित्रांनो आम्ही बाजूलाच असलेल्या गौतम लेक जवळ आलो. इथे तुम्ही बघू शकता मासोळ्यांना चारा वगैरे आपण देऊ शकतो आणि खूप खूप इथे मासोळे आहेत. परतीच्या प्रवासाला तुम्ही बघू शकता व्ह्यूज खूप छान होता. आणि थोडंसं आम्ही पुढे आल्यानंतर घोटी रोडवर आमच्यासोबत एक घटना घडली. एक बायकर्स खूप स्पीडने बाईक चालवत होता आणि तो अचानकच आमच्या समोर आला. बट तो बाईकवाला आहे, मरते प्रो रेकॉर्ड झाला. असं ते स्वतःच उठलं म्हणा, स्वतःच उठलं ते. वाव, झगमगच करून टाकलं एकदम. 8 किलोमीटरची टनल आहे ना. अशा प्रकारे आमचा हा प्रवास इथं संपला आहे. आम्ही एंडिंग इगतपुरी टनलमध्ये जाताना हा एक शूट मी केलेला आहे व्हिडिओ. नाईटमध्ये पण लाईटिंग सोबत या टनलचा व्ह्यू एकदमच छान दिसत होता. आणि इथेच आमचा हा प्रवास मी इथं एंड करतो. आणि मित्रांनो या टोटल ट्रिपमध्ये मला CNG मी कुठेच रिफिल केलेला नाही. जो स्टार्टिंगला रिफिल केलेला तोच CNGवर मी गाडी चालवली आणि हायवे मायलेज टेस्ट करावं म्हटलं तर टोटल माझी गाडी जी आहे 272 किलोमीटर इन 1 टँक ऑफ CNG चाललेली आहे. त्यामुळे खूपच छान असा मायलेज दिलेला आहे या गाडीने. आणि पुढे नंतर मी कुठे रिफिल केलं नाही. नंतर डायरेक्ट घरी आलो. सायनिंग ऑफ फॉर द डे मित्रांनो. भेटूया पुढच्या एका नवीन खास व्हिडिओमध्ये. थँक्यू.